हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही छान असणार. पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो तुम्ही नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्ता मी आलो आहे आमच्या इथं मंदिर आहे गणपतीचं. म्हणलं लवकरच जावं जरा थोडंसं, म्हणलं फिरून यावं. बाहेर आलो. लहान लहान मुलं क्रिकेट खेळतात आता खेळायला. आता चालू आहे यांचं. लय बारीक मुलं येतं, अजून मोठे मुलं यायचे आहेत, त्यांचेच क्रिकेट बघत असतो मी इथं. ते काय अजून आले नाही, आता येतीलच. इथं मंदिराजवळ छान हवा असते, जरा गार. झाडं पण मस्त आहे तिथं. त्याच्यामुळे दुपारचं संध्याकाळ झाली 5-5:30 वाजले की जरा मस्तपैकी थंड हवा सुटते, छान वाटतं. जरा घरात बसून गरम फॅनची हवा ह्याची हवा ते नको वाटतं. पण जरा असं नॅचरल हवा खायला जरा बरं वाटतं. म्हणून मी जरा घरचे पण जरा थोडे आराम करतात. मग मी त्यांना न सांगूनच आलो बाहेर. म्हटलं राहू दे, म्हटलं आराम करते त्यांना. मग मी परत मग त्यांना आणू मागं लागतो प्रणव. त्यापेक्षा म्हटलं तो नाही झोपला आहे तर ते बरं आहे, म्हणून मी माझं एकटाच निघून आलो. खूप छान वाटतंय मस्त. खूप दिवसांनी, म्हणजे तसं रोजच येतो पण आज जरा लवकर आलो, जरा फ्रेश वाटतंय. काल असंच मी आलो होतो एक 7-7:30-8च्या दरम्यान मंदिराजवळ. म्हटलं जरा थोडीशी वॉकिंग करून येऊ. आणि मग आलो तर मी चालत होतो स्टिक घेऊन माझी. आणि मग एक काका भेटले मला. तर ते म्हटले कुठून घेतली स्टिक तुम्ही? तर मी म्हटलं ऑनलाईनच घेतली म्हटलं काका. तर ते म्हटले मलाही अशी हवी आहे, इथं ते मला ट्राय करायला द्या का? तर म्हटलं घ्या, म्हटलं हरकत नाही. मग त्यांनी घेतली स्टिक माझी आणि ट्राय केली. तर ट्राय केली आणि मग मला म्हटले ट्राय करू का? तर मी म्हटलं ठीक आहे करा ट्राय म्हटलं. आणि त्यानंतर मग त्यांनी ट्राय केली तर त्यांना एकदम बेस्ट वाटली ती. ते म्हटले खूप छान आहे म्हटले, मला चांगला सपोर्ट भेटतो आहे चालायला. तर म्हटलं सर तुम्ही घ्या म्हटलं, ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल स्वस्तपणे. नाही म्हटलं पैशाचा काय प्रॉब्लेम नाही. नाही म्हटलं ठीक आहे तुम्हाला भेटून जाईल म्हटलं स्वस्तपणे, चांगलीपणे, छान आहे म्हटलं. त्यानंतर मग ते मला बोलता बोलता म्हणले तुम्हाला एक बोलू का सर? म्हटलं बोला ना काका, काय प्रॉब्लेम नाही, बिंदास बोला. तर म्हणले ह्या जगात कोण कोणाचं नाही आहे. म्हणलं अरे बापरे काय झालं म्हटलं. तर ते म्हणले की म्हणले ना मुलं बाळं आपलेत, ना बायको आपलेत, ना आईवडील आपलेत, ना कोण नाही आपले. जोपर्यंत तुझे हातपाय चालू आहेत ना, जोपर्यंत तू आहेस ना व्यवस्थित, तोपर्यंत तुझं आहे. जोपर्यंत जेव्हा तुझं काय प्रॉब्लेम झाला भविष्यामध्ये, आयुष्यात तुझ्या हातापायाला काय झालं किंवा तुझं काय प्रॉब्लेम झाला तर तुझं कोण नाही आहे. मी म्हटलं हे तर खरं आहे म्हटलं काका. आणि ती ह्या गोष्टी तर आयुष्यामध्ये होणार आहेत. पण ॲटलिस्ट म्हटलं असं तर नाही की नाही म्हटले की मी एवढी संपत्ती माझ्या मुलाबाळांना कमवून ठेवली ना की त्यांना पूर्ण उरणार नाही. पण ते माझ्याकडे विचारे एकदा पण विचारत नाही मला. ते बिचारे एकदा पण विचारत नाही मला की पप्पा तुम्ही कसे आहे, बरे आहे का, तुमची तब्येत कशी आहे. तर म्हटलं एवढं फील बेकार होतं ना बाळा मला की काय सांगू तुला. मला म्हणजे अक्षरशः नको वाटतं. म्हणून मी येऊन मंदिराजवळ बसतो जरा थोडंसं एकटं बसलं ना जरा बरं वाटतं. मग मला त्यांना बघून जरा कसं तरी वाटलं. म्हणजे नका करू काका काळजी, काय आहे सगळं, देव आहे, सगळं व्यवस्थित होईल, काय प्रॉब्लेम नका, काय विचार नका करू, मस्त जगा, लाईफ चांगली आहे. म्हटलं मी सगळं जग फिरलो आहे, सगळं फिरून आलो आहे. पण तरी पण म्हटलं मला असं नाही का घरामध्ये बसू वाटत नाही. ना मुलं बाळ बोलत नाही, ना बायको बोलत नाही. सांगायचं तात्पर्य एकच की माणसाने किती काय कमवलं ना, पैसे कमवू काय कमवू, पण मला असं वाटतं माणसाने माणसं कमवावी. आणि जरी माणसाने माणसं कमवली पण अशा वयोवृद्ध माणसांना लोकांनी सपोर्ट करावा, घरच्यांनी सपोर्ट करावा, समजून घ्यावं. त्यांच्याही मनात काही गोष्टी असतात तर ते बाहेर इतरांशी बोलतात. लिटरली माझ्यासंग मिनिमम ते तासभर बोलत होते, त्यांच्या घरातल्या सगळ्याच गोष्टी सांगत होते. मग त्यांना असं म्हणजे मला असं वाटतं की त्यांना असं सांगायचं की त्यांच्यासंग बोलायला घरामध्ये कोण नाही. भरपूर काय बोलायचं आहे पण त्यांना बोलता येत नाही. असं मला एकच सांगायचं की अशा अशा वृद्ध लोकांना किंवा ज्यांचे काही प्रॉब्लेम आहे, ज्यांना काय बोलायचं आहे, तर मुलाबाळांनी त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी संपर्क करावा की त्यांना पण चार गोष्टी आनंद वाटेल, त्यांना पण बरं वाटेल. मला खूप वाईट वाटलं. मी घरी जाऊन माझ्या वाईफला बोललो की असं असं झालं. तिला पण खूप वाईट वाटलं की नाही का असं म्हणजे ऐकायला काही छान वाटत नाही. जो माणूस आपल्यासमोर नॉर्मल त्यांचा मुलगा एवढं संपत्ती कमवून ठेवली, एवढं शिकवलं मोठवलं, तो त्यांना शिवाय देतो आहे, हे ऐकूनच काहीतरी वेगळं वाटलं आम्हाला पण, माझ्या वाईफला पण. मी माझ्या मम्मीला पण सांगितलं असे काका भेटले होते मला काल. पण ते मला चांगलं नव्हतं वाटलं. मला तुम्हाला सांगायचं एकच की अशा लोकांना किंवा अशा माणसांना जर तुम्हाला कधी असे भेटले माणसं, तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यांच्या मनात खूप काय बोलायचं, तुम्ही फक्त प्रयत्न करायचे, तुम्हाला सगळं सांगतील, त्यांचं मन हलकं करतील.
हे खूप गरजेचं आहे. त्यांनाही खूप फ्रेश वाटतं, त्यांनाही बरं वाटतं, जगण्याची आशा येते. एखादा मित्र भेटतो, त्यांना ज्यांचे यंगमध्ये मित्र असतात ते पण भेटत नाही, त्यांचं पण कुठेतरी काही ना काही प्रॉब्लेम असतात. त्यामुळे ते असे बघत असतात की आपण त्यांच्याशी कधी बोलतो आहे, किंवा मला असं वाटतं तेव्हा मी अशा लोकांशी स्वतः संपर्क करतो की मला स्वतः असं वाटतं की त्यांच्याशी आपण बोलावं, काहीतरी गोष्टी कराव्या, छान वाटतं. त्यांनाही त्यांचं मन हलकं होतं आणि त्यांनाही जरा बरं वाटतं, कारण घरामध्ये त्यांचं कोण ऐकून घेणार नाही यांना, त्यांना समजून घेत कोण. त्याच्यामुळे आपण स्वतः त्यांच्याशी संपर्क केला ना, खूप छान, मला असं वाटतं. आणि आताही मला वाटतं ते मे बी येतीलच, मी त्यांचीच वाट बघते. ते आता मग आज तर मी लवकर आलो, ते संध्याकाळी येतात, काय माहीत आले तर मी त्यांना तुमची भेट करून देऊ शकतो, आले तर पाहूया. आलो आता जरा थोडं पार्किंगमध्ये बसव, आता जातो यांना उठलेत का नाही बघायला, काय माहिती उठलेत का नाही आता बघतो, वर जातो. मला असं व्हायचं आहे ते उठले नसतील, आता त्यांना जाऊन उठवतो. नानू पण उठवला आमचा, त्याला पण उठवतो आता. कधी उठला नानू तू? कधी उठला? चहा पितो का आता? काय खातोय तू ते? चहा टोस्ट? भूक लागली होय? झोप झाली का चांगली तुझी? लय घाण झालाय रे, जास्त हे नको करू, चाम नको देऊ त्याला जो. नानो तुला पुसायचं का जाऊन? म्हणा तुला भीती करते, भीती वाटते. अरे पाल यायची तिथं आतमध्ये किचन मध्ये यायची, मग आता काय करायचं रो? आईला फोन लाव. मग आईला फोन लावून आई मारण का तिला? फ्रीजच्या बाजूला आहे का ती? मग कुठं? वाटीच्या इथं चमचे घेतो तिथं आहे का? झालं का प्रॉब्लेम? आता कसं चमचा घेणार तू? बापरे, आता रे नानू आता काय करायचं? आईला फोन लाव ना बेटा तू, मम्मीच्या नंबरवरून लावून टाक ना फोन. फोन लाव रे. पडलं तर काय करते? लागन पडलं तर दुसरं काय होणार आहे? चल नानू घरी चल, तू बाहेर नको, तू गोंधळ करतो. नको जाऊ ना आपण घरी बसू ना, चल. पाय बूट कुठे गेले तुझे? दिवसभरातून कपडे किती चेंज होतात हो तुमचे? उन्हाळा नाही म्हणून सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. शूज आहे माझ्याकडे. काठी सोडून पण येते का? येते ना आता. चला. आई दार खोलत नाही, कानाची मशीन नसेल लावली तिने, त्यामुळे दार खोलत नाही. आम्ही अर्धा तास झालं बाहेरच थांबलो. हातला वाईटागला बसून बसून आता बघा नाही दिलं ते, मी बोलले ते बी नाही कळ, मशीनच नाही कानाला. नाही देणार तुला पूर्ण वाटली, नाही देणार. सगळ्या घरात बोललं करतो. एक घोट तुझ्या हाताने पेतो का? एक घोट जर सांडला ना मग तुला फटके. नव्हता गाडीवर गेला